या क्षणाची मोठी बातमी। नवी मुंबईमधील कार्यक्रमाला एकनाथ शिंदे हे जाणार नाहीत। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। शिंदे गणेश नाईक यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण होणार होतं, मात्र या कार्यक्रमाला आता शिंदे जाणार नसल्याची माहिती आहे। त्यामुळे केवळ गणेश नाईक यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण होणार का हे बघणं महत्त्वाचं असेल। बातमी मोठी आहे। उद्धव ठाकरे मुंबईमधल्या बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी करतात। उद्धव ठाकरे यांच्याकडून स्मारकाच्या कामाचा आढावा घेणं सुरू आहे। राज्य सरकारने अलीकडेच उद्धव ठाकरे यांची स्मारकाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी करताना दिसतायत। त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। आणखी एक मोठी बातमी। आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याकडून गंगाखेड निवडणुकीमध्ये मोठी खेळी बघायला मिळते। राष्ट्रीय समाज पक्षाच्या शरीफा मुनिरा यांची निवडणुकीतून माघार पाहायला मिळते। राष्ट्रीय समाज पक्षानं गुट्टेंच्या विरोधात नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलेला होता, मात्र आता शरीफा मुनिरा यांनी निवडणुकीतून माघार घेतली असल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रीय समाज पक्षाच्या शरीफा मुनिरा या आहेत, त्या आता माघार घेताना दिसतायत। आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आता गंगाखेड निवडणुकीमध्ये मोठी खेळी केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण राष्ट्रीय समाज पक्षाच्या असलेल्या शरीफा मुनिरा या आता निवडणुकीतून माघार घेत आहेत। ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। कागलमधील सहलीला गेलेले शिंदे सेनेचे उमेदवार परतलेले आहेत। अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर उमेदवारांना शहरात आणलेले आहे। तर मंडलिकांच्या नेतृत्वात शिंदेची सेना कागल नगर परिषद निवडणूक लढवणार आहे। कागलमध्ये मुश्रीफ घाटगे विरुद्ध संजय मंडलिक असा सामना रंगणार आहे। तर आपण पाहतोय कागलमध्ये सहलीला असणार आहे, माहिती आहे ते मला, पण जे लढाई मोठी असणार आहे माहिती आहे ते मला, पण जे आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं, जे मंडलिक साहेबांनी शिकवलं, त्यांचा आदर्श घेऊन मी पुढे जाते आणि ही लढाई मी जनतेसाठी लढते। मी एक सर्वसामान्य महिला आहे आणि सर्वसामान्यांसाठी उभी आहे आणि जनतेच्या विकासासाठी उभी आहे।